प्रारंभीच्या अवस्थेमध्ये आपण जाणून घेऊया वित्तीय व्यवस्था म्हणजे काय. या वित्तीय व्यवस्थेची ओळख आपण करून घेऊया. याआधी आपण या संदर्भात विचार करण्यापूर्वी मुळातच आपण ब्रिटिश काळातल्या या संपूर्ण व्यवस्थेसंदर्भात विचार करत आहोत. तुम्हाला ज्ञात आहे की प्रारंभीच्या अवस्थेमध्ये ब्रिटिश राजवट आणि ही सत्ता स्थिरावत असताना म्हणजे व्यापाराच्या उद्देशाने भारतात आलेल्या इंग्रजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या काही एतदेशीय सत्ता होत्या, ज्या काही देशांतर्गत राजवटी होत्या, त्या राजवटींमध्ये हस्तक्षेप करून जी काही अस्थिर राजकीय परिस्थिती होती तिचा फायदा घेऊन मग त्यामध्ये साम दाम दंडभेद अशा सर्व नीतीचा वापर करून आपली जी काही सत्ता होती, आपली जी काही राजवट होती ती काबीज केलेली या ठिकाणी आपणास दिसून येते. म्हणजे राजकीय सत्ता हस्तगत केल्यानंतर ब्रिटिशांनी वसाहतवादाच्या दृष्टिकोनाने, विस्तारवादाच्या दृष्टिकोनाने, साम्राज्यवादाच्या दृष्टिकोनाने आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि त्याची अंमलबजावणी जी काही आहे ती अंमलबजावणी सुरू केलेली दिसून येते. आता मुळातच या सर्व बाबींमध्ये विचार करत असताना भारताच्या संदर्भात अशी ही वित्तीय व्यवस्था निर्माण करत असताना ब्रिटिश सत्ताधीश केवळ स्वतःच्या आर्थिक प्रगतीचा, स्वतःच्या आर्थिक फायद्याचा विचार या ठिकाणी करत असलेले दिसून येतात. आणि म्हणून या प्रकरणामध्ये आपण ब्रिटिशांनी भारतात निर्माण केलेली वित्तीय व्यवस्था, आर्थिक विकेंद्रीकरण, त्याचबरोबर ब्रिटिशांचे आर्थिक धोरण, ब्रिटिश महसूल व्यवस्था या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत. यामध्ये आपण विचार करूया वित्तीय व्यवस्था म्हणजे काय. आता मुळातच वित्तीय व्यवस्था म्हणजे अशी प्रणाली की अशी व्यवस्था की ज्यामध्ये बचतीला, गुंतवणुकीला प्राधान्य देणे हा उद्देश समोर ठेवून ही व्यवस्था केंद्रित असलेली दिसून येते. म्हणजेच वित्तीय प्रणाली म्हणजे अशी प्रणाली की ज्या यंत्रणेमध्ये बचतीला प्रोत्साहन दिले जाते, गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाते आणि या संदर्भातील सुसूत्रता साधली जाते. आणि म्हणून या संदर्भात जर आपण ब्रिटिश काळाचा विचार केला तर यामध्ये प्रारंभीच्या अवस्थेमध्ये भारतासारख्या विस्तीर्ण देशामध्ये आपल्या या आर्थिक व्यवस्थेचा आणि आपली ही आर्थिक घडी बसवताना या गोष्टीचा विचार जो काही आहे तो विचार या ठिकाणी केलेला दिसून येतो. आणि म्हणून या संदर्भात म्हणजे अगदी भारतीय वित्तीय प्रणाली आणि भारतीय वित्तीय व्यवस्था या संदर्भात ब्रिटिश काळाचा जर आपण विचार केला तर यामध्ये सुसूत्रता साधण्याचं काम हे आपल्या स्वार्थी हेतूने, आपल्या अधिकाधिक नफा मिळवण्याच्या हेतूने केलेले दिसून येते. त्यानंतर आपण विचार करूया वित्तीय केंद्रीकरण म्हणजे काय. आता याच्यामध्ये ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी आपण जर विचार केला तर भारतामध्ये संस्थाने म्हणजे राजेशाही व्यवस्था जी काही होती ती अस्तित्वात होती. एक छत्री अंमल ज्याला आपण म्हणतो, हा एक छत्री अंमल अस्तित्वात नव्हता. म्हणजे संपूर्ण भारतभर ब्रिटिशांनी त्यांची सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी या अर्थव्यवस्थेची पद्धतशीरपणे रचना करायला सुरुवात केलेली दिसून येते. आणि या संदर्भातील जर आपण मुख्यतः विचार केला तर त्यामध्ये मग या आधीच्या संदर्भातील ही संपूर्ण व्यवस्था ही केंद्रित स्वरूपाची होती. म्हणून आपण जर वित्तीय केंद्रीकरणाचा अर्थ जाणून घेतला तर त्यामध्ये आपणास असे दिसून येईल की वित्तीय केंद्रीकरण म्हणजे की अशा पद्धतीची व्यवस्था की ज्यामध्ये आर्थिक सत्ता ही एकतंत्री स्वरूपाची असेल, एका व्यक्तीकडे
एका संस्थेकडे अबाधित असलेली दिसून येते. अशा व्यवस्थेला म्हटले जाते वित्तीय केंद्रीकरण. म्हणजे आर्थिक सत्तेचे पूर्णपणे केंद्रीकरण ज्या प्रणालीमध्ये झालेले असते त्या वित्तीय प्रणालीला वित्तीय केंद्रीकरण असे म्हटले जाते. आता याच्यामध्ये मुळातच जो काही निर्णय आहे, वित्तीय निर्णय जो काही आहे, तो वित्तीय निर्णय हे केंद्रीय सत्तेकडून घेतले जाते आणि म्हणून उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या मानवी व अमानवी संसाधनाचे वितरण देखील केंद्रीय सत्तेकडून केले जाते. त्याचबरोबर वस्तू सेवा ज्या काही आहेत या उत्पादन करणाऱ्या संस्था या देखील एकतंत्री मालकीच्या असतात आणि म्हणून वित्तीय केंद्रीकरणाच्या या संकल्पनेत अशा पद्धतीने गृहीत धरले जाते की सामाजिक आणि राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केंद्रीय सत्ता निर्णय घेते. थोडक्यात काय की वित्तीय केंद्रीकरण म्हणजे अशी प्रणाली की ज्यामध्ये आर्थिक सत्तेचे पूर्णपणे केंद्रीकरण झालेले असते. आता याच्यामध्ये मुळातच ही व्यवस्था आपण केंद्रीकरणाच्या अनुषंगाने जाणून घेत असताना दुसऱ्या बाजूला वित्तीय विकेंद्रीकरणाचा जो काही अर्थ आहे तो देखील या ठिकाणी समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. आता म्हणजे केंद्रीकरणाच्या संदर्भातील ज्या पद्धतीने आपण बघितले की आर्थिक सत्ता, आर्थिक प्रणाली, आर्थिक निर्णय हे एकतंत्री स्वरूपाचे असलेले दिसून येतात, परंतु याच्या अगदी विरोधी जो काही भाग आहे तो म्हणजे वित्तीय विकेंद्रीकरण. म्हणजे याच्यामध्ये सत्तेचे एकवटलेलेपण नाही. म्हणून यामध्ये ज्या पद्धतीने आपण प्रारंभी जाणून घेतले की ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतामध्ये संस्था आणि राजेशाही व्यवस्था अस्तित्वात होती. एकतंत्री स्वरूपाचे जे काही ही व्यवस्था होती आणि म्हणून यामध्ये या संदर्भातील जे काही आर्थिक सत्तेचे जे काही विकेंद्रीकरण आपण जर बघितले तर त्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांचे भारतातील आगमन म्हणजे भारतीय इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना की भारतात नव समाज रचनेच्या उदयाला ब्रिटिशांची ही जी काही धोरणे आहेत ती देखील कारणीभूत ठरले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आणि त्यातीलच एक महत्वाचा भाग म्हणजे वित्तीय विकेंद्रीकरण होय. म्हणजे प्रशासन कार्यक्षमतेसाठी लोकाभिमुख होण्यासाठी ब्रिटिशांनी वित्तीय विकेंद्रीकरणावर भर दिलेला दिसतो. म्हणजे ज्या पद्धतीने आपण विचार केला याआधी की मुळातच वित्तीय विकेंद्रीकरणामध्ये या पद्धतीने याआधी आपण विचार केल्याप्रमाणे की कोणत्याही पद्धतीने वित्तीय विकेंद्रीकरणात आर्थिक सत्तेचे जे काही केंद्रीकरण आहे ते नसते. म्हणजे वित्तीय विकेंद्रीकरण म्हणजे अशी आर्थिक प्रणाली की ज्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये ज्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात आपण विचार केला की अशी वित्तीय प्रणाली की ज्यामध्ये आर्थिक सत्तेचे पूर्णपणे केंद्रीकरण झालेले नसते अशा प्रणालीला, अशा आर्थिक प्रणालीला वित्तीय विकेंद्रीकरण असे म्हटले जाते. म्हणजे ज्यात वित्तीय निर्णय हे केंद्रीय सत्तेकडून केवळ केंद्रीय सत्तेकडूनच घेतले जात नाही तर त्यामध्ये जी काही प्राधान्यक्रमाने जो काही वित्तीय केंद्रीकरणाचा भाग आहे तो या ठिकाणी दिसून येत नाही. म्हणजे विकेंद्रीकरण म्हणजे जे काही एकवटलेलेपण आहे ते नसते तर त्यामध्ये विभाजन जे काही आहे ते या ठिकाणी दिसून येते. म्हणजे कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी केवळ केंद्रीय सत्ताच या संदर्भातील अर्थप्रणालीवर हस्तक्षेप न करता ज्यामध्ये एकतंत्री व्यवस्था न राहता या ठिकाणी जे काही विभाजन तत्व आहे हे या ठिकाणी दिसून येते. म्हणजेच विकेंद्रीकरणामध्ये या संदर्भात जर आपण विचार केला तर
लोकाभिमुखता हा जो काही महत्वाचा भाग आहे तो या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे या संदर्भात आर्थिक विकेंद्रीकरणावर भर जो काही आहे तो भर दिलेला दिसून येतो. ब्रिटिशांचा भारतात प्रवेश हा संपूर्ण सत्ता या अनुषंगाने जर आपण विचार केला तर त्यामध्ये प्रांतात संस्थानिकांच्या हाती केंद्रित झालेली होती. ब्रिटिशांच्या येण्यापूर्वीची व्यवस्था आणि त्यामुळे आर्थिक नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने ब्रिटिशांनी विविध आर्थिक निर्णय जे काही आहे ते घेतलेले दिसून येतात. आणि संपूर्ण भारतभर सत्ता विस्तार झाल्यानंतर नवसमाज रचनेची निर्मिती करताना आर्थिक म्हणजे वित्तीय विकेंद्रीकरणावर भर जो काही आहे तो भर दिलेला दिसून येतो. म्हणजे वित्तीय विकेंद्रीकरणाचे तत्व स्वीकारताना ब्रिटिशांनी या संदर्भात जो काही उद्देश आहे तो मुख्य उद्देश या संदर्भात ठेवलेला दिसून येतो की टप्प्याटप्प्याने जी काही संस्थानिकांच्या हातातील वित्तीय सत्ता होती ती संपुष्टात आणलेली दिसून येते. म्हणजे अर्थव्यवहाराचे जे काही संस्थानिकांचे राजरजवाड्यांचे जे काही अधिकार होते ते अधिकार हळूहळू संपुष्टात आणण्यासाठी ब्रिटिशांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि लोकाभिमुख यंत्रणा यावी, आर्थिक विकेंद्रीकरणाला जे काही महत्व आहे ते महत्व या ठिकाणी दिलेले दिसून येते. थोडक्यात या संदर्भात म्हणजे आर्थिक विकेंद्रीकरणावर जो काही भर आहे तो भर या व्यवस्थेमध्ये देण्यात आलेला दिसून येतो. म्हणून वित्तीय विकेंद्रीकरण ही एक आधुनिक भारताच्या वाटचालीतील महत्वाची बाब होय, महत्वपूर्ण अशी बाब होय. आता यामध्ये जर आपण या संपूर्ण वाटचालीचा जर विचार केला तर त्यामध्ये संस्थानिकांवरचे जे काही नियंत्रण होते त्या संदर्भात जर आपण विचार केला की ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी संस्थानिकांनी आर्थिक सत्ता आपल्या नियंत्रणात ठेवलेली होती आणि सर्वसामान्य जनतेला लाभ होईल अशी काही धोरणे जी काही आहेत ती देखील आखलेली होती. मात्र त्यांचे प्रमाण हे अल्प होते आणि भारतीय संस्थानिकांना सर्वसामान्य जनतेला भले करण्याची जी काही तंत्रे होती त्या संदर्भातील जो काही दृष्टिकोन होता या संदर्भात अगदी आपण थॉमस मनरो यांचा युक्तिवाद जरी विचार केला या संदर्भात या ठिकाणी हा दिसून येतो. म्हणून भारतीय जनतेचे भले करू शकतील असे मत मांडले. अर्थात वित्तीय विकेंद्रीकरण करताना ब्रिटिशांचा हेतू हा परमार्थी नव्हता. हा देखील या ठिकाणचा महत्वाचा भाग आपण विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते. त्याचबरोबर संपत्तीचे निस्सारण. इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे जर आपण विचार केला तर औद्योगिकरणात वाढ झालेली होती. उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही तुटपुंज्या भांडवलाअभावी ब्रिटिशांनी आपल्या उद्योगांमध्ये वाढ करता येत नव्हती आणि म्हणून वित्तीय सत्तेचे जे काही विकेंद्रीकरण आहे करण्यामागे उद्देश जो काही आहे हा स्वार्थ ब्रिटिशांचा दडलेला होता. म्हणजे भारतातील पैसा हा जास्त जकात आकारून आपल्या देशात नेणे आणि त्या संदर्भातील अशा मार्गाने विविध मार्गांनी ब्रिटिशांनी भारतातील संपत्ती ही आपल्या देशात नेलेली दिसून येते. आणि ही संपत्ती नेत असताना म्हणजे ही संपत्तीचं अपहरण जे काही आहे हे अपहरण या वाटचालीमध्ये आपणास या ठिकाणी दिसून येते. असे असले तरी दोन्ही बाजूंनी आपण विचार म्हणजेच या ठिकाणी ब्रिटिशांचा स्वार्थ जो काही आहे हा स्वार्थ निश्चितच या ठिकाणी दिसून येतो. म्हणून हा कमालीचा स्वार्थ जरी असला तरी दुसऱ्या बाजूनी त्याचा जो पडसाद आहे तो पडसाद मात्र विकेंद्रीकरणाच्या दिशेने विभाजनाच्या दिशेने झालेला दिसून येतो. म्हणून या ठिकाणी वित्तीय विकेंद्रीकरणाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर हा एक या ठिकाणचा महत्वाचा भाग. तर एकूणच या संपूर्ण व्हिडिओद्वारे आपण प्रारंभीच्या अवस्थेमध्ये या प्रकरणातील प्रमुख घटक कोणते या संदर्भात विचार केला. त्यामध्ये वित्तीय व्यवस्थेची जी काही ओळख आहे
ती ओळख करून घेतली. त्यानंतर वित्तीय केंद्रीकरण म्हणजे काय ही संकल्पना आपण समजून घेतली. त्याचबरोबर वित्तीय विकेंद्रीकरण म्हणजे काय, या वित्तीय विकेंद्रीकरणाची देखील संकल्पना आपण समजून घेतली. वित्तीय विकेंद्रीकरणाच्या दिशेने असलेली वाटचाल ब्रिटिश काळातील या संदर्भात आपण जाणून घेतली. आणि म्हणून हे संपूर्ण जे काही बारकावे आहेत हे या ठिकाणी जर आपण समजून घेतले तर वित्तीय व्यवस्था हा जो काही गाभा आहे प्रकरणाचा तो या ठिकाणी निश्चित आपणास ज्ञात होण्यास मदत होईल. आणि म्हणूनच या प्रकरणातील या महत्वपूर्ण गाभाभूत घटकाकडे आपण निश्चितच लक्ष केंद्रित करून त्याची काही जाणीव आहे, त्याची जी काही ओळख आहे आणि त्याचा जो काही मूलभूत पाया आहे तो समजून घेणे या ठिकाणी गरजेचा ठरतो. या ठिकाणी आपण थांबूया. त्यानंतर पुढील व्हिडिओद्वारे आपण पुढचा जो काही टॉपिक आहे ब्रिटिशांचे भारतातील आर्थिक धोरण आणि त्याचे परिणाम या संदर्भात विचार आपण पुढील व्हिडिओद्वारे करणार आहोत. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.